कृपावंत कायमे पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 4 चरणाचा आहे. संतांनी संतांचं वर्णन करणार आहे. वर्णन करणारे कोण आहे, वर्णन करतात कोणाचं, वर्णन कोणतं करतात. वर्णन करणारे तुकोबार आहे, संतच आहे. ज्यांचं वर्णन केलं तेही संतच आहे, जे वर्णन केलं ते अभंगात आहे. पहिला शब्द संत आहे. हा पहिला शब्द संत आहे. मग संतांनी संतांचं वर्णन का करावं याच्या पाठीमागचं कारण आहे. जगामध्ये हिताचं सांगणारे 2 झाले, एक संत आणि दुसरे आईबाप. हा माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे हे बापाला वाटलं, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे हे बापाला वाटलं, माझा मुलगा वकील प्राध्यापक झाला पाहिजे हे बापाला वाटलं. जगातल्या कोणी आईनं मुलाकडे धन दौलत मागितली नाही, जगातल्या कोणी आईनं मुलाकडे पैसा मागितला नाही, जगातल्या कोणी आईला असं वाटत नाही की माझ्या मुलांनी मला चांगले दागिने आणून दिले पाहिजे, माझे लेकरं माझ्या डोळ्याच्या समोर सुखी राहिले पाहिजे हे आईला वाटलं. आणि या जगाचं चांगलं झालं पाहिजे हे संत सोडून तिसऱ्या कोणाला नाही वाटलं. विठ्ठल वर्णन करणारे तुकोबार आहे, संतच आहे. ज्यांचं वर्णन केलं तेही संतच आहे, जे वर्णन केलं ते अभंगात आहे. पहिला शब्द संत आहे. मग संत म्हणावं कोणाला? वारकरी संप्रदायामध्ये जगाच्या इतिहासात ज्ञानोबासारखं ज्ञान नाही, तुकोबासारखं वैराग्य नाही, नाथबाबासारखी शांती नाही, नामदेवरायासारखी भक्ती नाही, गरुडासारखी भरारी नाही, गंधर्वासारखं गायन नाही, सीतेसारखी पतिव्रता नाही, रामासारखं आचरण नाही, रावणासारखी श्रीमंती नाही, बापाविनं दया नाही, बहिणीविनं मया नाही, साधूविनं कृपा नाही, नर देहानंतर दुसरा देह नाही, हा गेल्यावर पुन्हा भेटत नाही, बसलेल्या लोकांमध्ये एक बी एकासारखा नाही. आणि महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदायाला तोड संप्रदाय जन्माले आला नाही. संप्रदाय अनेक झालेशील पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय एक असा संप्रदाय आहे, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, खाऊन पिऊन या, दात पडल्यावर या, नाताना हाणल्यावर या, हा घरून हुसकून दिल्यावर या, हा नाही चावता आलं ता माळ घाला. खटनट यागे शुद्ध होनी जावे, खटनट यागे शुद्ध होनी जावे, खटनट यावे शुद्ध होनी जावे, खटनट यावे शुद्ध होनी जावे. don't depend upon don't depend upon
वाजवावी, गुळी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. म्हणून वारकरी संप्रदायाने जगाला काय दिलं, याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाने जगाला काय दिलं नाही. ज्ञानदान होत असेल वारकरी संप्रदाय, अन्नदान होत असेल वारकरी संप्रदाय, गाय वाचलीशील वारकरी संप्रदाय, आई वडिलांची सेवा मुलं करतात वारकरी संप्रदाय, पाप करायला लोक घाबरतात वारकरी संप्रदाय. नवे नवे तर एका भगव्या झेंड्याखाली 18 पगड जाती धर्म नांदवणारा वारकरी संप्रदाय. हा, म्हणून वारकऱ्यासारखा संप्रदाय नाही. पहिला मुद्दा संपला. दुसरा सुरू झाला. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखी भूमी नाही, ज्ञानोबा तुकोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी गाथा रामायण भागवत शिवपुराणसारखे ग्रंथ नाही, पंढरपूरसारखं तीर्थक्षेत्र नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, अन्नासारखं दान नाही, द्वादशीसारखी पवित्र तिथी नाही, गायत्री मंत्रासारखा श्रेष्ठ मंत्र नाही, आणि महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराजानंतर दुसरा छत्रपती नाही. राजे अनेक झालेशील पण छत्रपती एकच. आज एक शिवाजी राजा नसता तुम्हा आम्हाला परमिशन काढणं पडली असती, हुजूर हा आपकी इजाजत हो तो हम थोडा नाम संकीर्तन करना चाहते हैं. पण एक लाल मायनं असा घडवला. वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली, 16व्या वर्षी तोरणण्याला तोरण बांधलं, 35 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करून स्वराज्य तुमच्या आमच्या हातात दिलं. आता ऐसे होणे नाही. एक शिवाजी राजा नसता काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती थी. हा, एक शिवाजी राजा नसता तर परमिशन काढणं पडली असती. पण एक लाल मायनं असा घडवला हा की एकीकडे अफजल खान येऊन पोहोचला प्रतापगडाच्या पायथ्याशी, आणि एकीकडे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी वारली. छोटासा मुलगा आहे संभाजी शंभू. अरे आई तर गेलीच, पण माझ्या जर जीवाचं बरं वाईट झालं तर या बाळाला आई तर राहिलीच नाही, पण माझं जर बरं वाईट झालं तर या मुलाला बापही राहणार नाही. राजे थोडा विचार करत होती. जिजाऊ मासाहेब म्हणता काय झालं शिवबा? आई छोटासा बाळ आहे शंभू, आई तर गेली याची, पण अफजल खान कितीतरी राजे बलाढ्य राजे त्यानं बगलेत दाबून मारले आई, आणि जर माझं बरं वाईट झालं तर या शंभूला आई आणि बाप कोण? हा, काय समजणार आहे याला? आई आणि बाप हा दोघांचं सुद्धा प्रेम भेटणार नाही. जिजाबाई म्हणता राजे हा सर्वात महत्त्वाचं आपलं भाग्य आहे हा की भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. पहिलं भाग्य आहे शिवबा भारतात जन्म झाला, दुसरं भाग्य आहे माणसाचा जन्म भेटला. पहिलं भाग्य माणसाचा जन्म, दुसरं भारत देशात भेटला, तिसरं महाराष्ट्राच्या मातीत जन्म झाला, आणि चौथं भाग्य हा की तुम्ही आम्ही हा प्रजेचं रक्षण करण्यासाठी जगदंबेने आपल्याला ताकद दिली. म्हणून फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा है इंसानी, और जिनकी किस्मत में होता है वही देते है कुर्बानी. हा, देशासाठी धर्मासाठी मरणं हे कोणाच्याही प्रारब्धात नाही शिवबा. जर कधी कदाचित तुमचं बरं वाईट झालं तर मी या शंभूला स्वराज्याचा दुसरा छत्रपती म्हणून उभा करीन, पण तुम्ही प्रजेला हा या संकटाला तोंड दाखवून हा पळून जाणं हे आपल्याला शोभत नाही. आपल्या प्रजेचं रक्षण केलं पाहिजे. जगातली एकमेव माता अशी आहे की बाळाचं रक्षण हा स्वतःच्या लेकराचं रक्षण हा कधीच त्याची चिंता केली नाही की जा आणि स्वराज्याचं रक्षण कर, ही पहिली माता आहे. हा, म्हणून 35 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली. आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काने, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काने, ओ आता ऐसे कोणी होणे नाही, नाही आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही, होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. हे फक्त आता ऐकायचं, आता पुन्हा ऐसे होणे नाही. मग जसं शिवाजी महाराजानंतर दुसरा छत्रपती नाही, तसं जगामध्ये कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या, ज्ञानोबा इतके कोणी होऊ शकत नाही. किती शिका, किती दिवस शाळेत जाण, कोणतीही पदवी घ्या,
पण ज्ञान ज्ञानोबा. ज्ञान ईश्वरी, ईश्वरापासून ज्या ज्ञानाची उत्पत्ती झाली त्याचं नाव ज्ञानेश्वरी. एखाद्या बिनडोकानं जर तुम्हाला विचारलं, काही काही बिनडोक विचारता महाराज लोकायले, ज्ञानेश्वरीमध्ये असं काय आहे, त्याचं उत्तर एकच आहे, ज्ञानेश्वरीमध्ये तू सांग काय नाही. प्रत्येक गोष्टीचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आहे. ज्ञान हे पूर्णांक आहे आणि पदवी हे अपूर्णांक आहे. पकवाज वाजवणं हे ज्ञान आहे, त्याला बोलाचं ज्ञान म्हणतात. ज्याला बोल समजले त्याला पकवाज आला. गायन करणं हे ज्ञान आहे, त्याला स्वराचं ज्ञान म्हणतात. ज्याला स्वर समजला त्याला गायन आलं. कीर्तन करणं हे बी काय आहे, ज्ञानच आहे. समाज आपल्याकडे 2 तास आकर्षित करून ठेवणे ज्ञानच आहे. 2 तास कीर्तनातून कोणाला उठू देऊ नये आणि घरात कोणाला सुखानं झपू देऊ नये, त्याचं नाव कीर्तन. साऊंडची सेटिंग करणं हे बी काय आहे, ज्ञानच आहे. आणि ते ज्याले आहे त्यालेच आहे. 2च बॉक्स, 1च माणूस, 3च मशीन, पण क्लिअर आवाज. आणि इकून 6 बॉक्स, इकून 6 बॉक्स, वर 12 भोंगे. आणि इकून महाराज बोलले तर तिकून बाईचा आवाज निघे. त्यालाही किंमत नाही ना महाराज. थोडं सकच पण क्वालिटी. दूध अर्धा शिंगलच प्यायलं पाहिजे पण बिन पाण्याचं. अर्धा शिंगलच पण बिन पाण्याचं. नाही तर 2 शिंगल दूध आणि 3 गिलास पाणी तांब्या घेऊन पाहू नको. नाही पेलं तर चालेल, थोडंच पे पण क्वालिटी. 2च एकर शेती पण 8 क्विंटल सोयाबीन, 9 क्विंटल गहू, 12 क्विंटल कापूस. नाही तर 20 एकर वावर, 5 एकर गाजरे गवत, 5 एकर येडी बाबुई, 5 एकर नदीत वाहून गेलं आणि राहील 5 एकराहून मारामाऱ्या चालल्या बहीण भावाच्या. तू मला राखी बांधून दाखवून, तू मला कुंकू लावून दाखवून, तू दारी येऊन दाखव. थोडंसंच पण क्वालिटी. पोरगं एकच पण शिवाजी राजासारखं, संभाजी राजासारखं, ज्ञानोबा तुकोबासारखं. मृदंगाचार्य, गायक, टाळकरी, माळकरी, विनेकरी, चोपदार. सीमेवर, बॉर्डरवर, शेतीत, सर्व्हिसमध्ये, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक. एक तर बकरे मागे वावरात, पण कुठंतरी तो पाहिजे. नाही तर एक बाई दुसऱ्या बाईले म्हणे तुम्हाला किती मुलं आहे, म्हणे मला 2 आहे बाई. म्हणे तुम्हाला, म्हणे मला 8. म्हणे तुमचे 2 काय करता, काही नाही म्हणे, एक पकवाज वाजवते, दुसरा गायन करते. म्हणे तुमचे 8 काय करता, काही नाही म्हणे, 6 जेलमध्ये आहे आणि 2चं पकड वारण सुटलं. मग आता असे नमुने आगलायला ठेवता काय. नमुना एकच पण क्वालिटी. तसं थोडेच दिवस जगायचं. काही काही लोकांच्या घरी गेलं की आम्हाला म्हातारा दाखवतात, बाजीवर असते पळेल. आपण जसा जय हरी महाराज, जय हरी म्हातारा आहे आमचा. सगळे गेले आमच्या घरातले, फक्त हेच राहिले. जुनं खोड आमच्याकडे म्हणतात लोक, जुनं खोड. सगळे गेले आमच्या घरातले, फक्त हेच राहिले जुनं खोड. मी म्हटलं किती वर्षाचे आहे, म्हणे 120 वर्षाचे आहे. म्हटलं त्याच्या गळ्यात माळ आहे काय, म्हणे नाही लेख. म्हटलं मग ठुईला कशाला इतके दिवस. 120 वर्षाचा होऊन जर त्याला नाताचा आणि कुळाचा उद्धार समजत नाही, ते आज बी हिरीत टाकलं गोटे बांधून, त्याच्यापासून काही जळत नाही. 120चं ठेवल्यापेक्षा 60-60चे 2 ठेवा पण माळकरी. थोडेच दिवस. ज्या दिवशी भाकर नाही त्या दिवशी उपाशी झोपा, ज्या दिवशी झोपायला गादी नाही त्या दिवशी जमिनीवर झोपा. पण 100 दिवस कोल्हाहून जगल्यापेक्षा 10च दिवस जगा पण वाघ म्हणून जगा. त्या जगण्याला किंमत आहे. ज्या दिवशी भाकर नाही त्या दिवशी उपाशी झोपा, ज्या दिवशी झोपायला गादी नाही त्या दिवशी जमिनीवर झोपा. पण 10च दिवस पण कोल्हा म्हणून नाही, वाघ म्हणून 10च दिवस. थोडेच दिवस. चालताना असं चाला, दोघांना रामराम केला पाहिजे. बसताना असे बसा, 2 माणसं जवळ येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा, ज्याला समजला आपण मेलो त्याच्या डोळ्यात खळखळ आसू आले पाहिजे, त्याला म्हणता मरण. उत्तम कीर्ती, उत्तम कीर्ती
पण उत्तमची उरे कीर्ती मागिया. शिवाजी राजे 35 वर्ष पण छत्रपती. संभाजी राजे 32 वर्ष धर्मवीर. हा तुकोबाराय 42 वर्ष जगद्गुरु. हा सावता महाराज 44 वर्ष संत शिरोमणी. ज्ञानोबाराय 22 वर्ष माऊली. आपले 120 अप्पा. आणि कोणता नातू काही शिया देव गप्पा. 120 आणि 130 चांगदेव बनूच नको. थोडंच पण क्वालिटी. हां तर सांगायचं तात्पर्य थोडं सकस पण क्वालिटी. पण आज असं झालं पदव्या झाल्या जास्त नोकऱ्या झाल्या कमी. एक दिवस एवढे डॉक्टर होतील आपल्याच नाड्या आपण तपासा. हां आम्हाला नाताची बुडीनं बुडेची. हां गँगच तितकी झाली महाराज. पूर्वीच्या काळात 10वी पास 12वी पास टपची पदवी होती. बरेच जुन्या काळातले म्हातारे म्हणतात मी जुन्या काळातला मॅट्रिक पास आहे, म्हणजे तलाठ्याची नोकरी आली ती, पण आमचा बुडा म्हणे जाऊ नको. आहे ना ती. हां मी तलाठी झालो असतो पण परिस्थिती गरिबीची होती, शेती सांभाळणारं कोणी नव्हतं, भाऊ लहान लहान होते. हां म्हणून मी झालो नाही. नाही तर आज मी मास्तर असतो, म्हणजे 25,000 रुपये पेन्शन असतो. म्हणजे जुन्या काळातलं मॅट्रिक पास तलाठी ग्रामसेवक वकील होत होते. आताच्या काळातला 12वी पास बकऱ्या घेऊन जाते मोबाईल उचकते बाबूई खाली. मग 10वी 12वीला हेलिव राहायला काय. म्हणजे पदव्या झाल्या जास्त नोकऱ्या झाल्या कमी. शाळा तर एवढ्या झाल्या शाळा येड्या बाबूईसारख्या शाळा झाल्या. कोणही 2 खोल्या उभ्या करायच्या हायस्कूल. लोकांना पोरं आणा कुठून. बरं पोरगं अर्जंट द्यायची गोष्ट आहे काय. तू याटू उभी कर मी लेकरू आणतो. ज्या वक्ती 5-5 6-6 पोरं होत या म्हाताऱ्या माणसाच्या काळात ताई येईनं शाळा काढल्या नाही. पोरं शेतात जाऊ जाऊ डाबडुबली खिव चिंचा बोरं खाऊ खाऊ मेले. आणि आता पोरं कमी नाही पडले तर येईल उताला. गुरुजी गावात हिंडता रजिस्टर आणि पेन घेऊन पोरं सापडो आमच्याकडे टाका. कोणाचं आहे आमचंच आहे मग आमच्याकडे टाका. हे म्हणता आमच्याकडे टाका आणि ते म्हणता आमच्याकडे टाका. आता आम्हाला एकच आहे कुडी टाका. आणि वरून आपण बोंबलतो लोकसंख्या वाढली. आपली वाढली काय. आपली वाढली. बरं लोकांना पोरं आणा कुठून. ज्याले बायको आहे त्याले सरकार तिसरा होऊ देत नाही. हम दो हमारे दो. हम दो हमारे दो. ज्याले बायको आहे त्याले सरकार तिसरं होऊ देत नाही. आणि जे बिचारे बायका करायच्या मार्गावर आहे त्याले कोणी बायको देत नाही. हां पोरं येतील कुठून. आणि वरून आपण बोंबलतो लोकसंख्या वाढली. आपली वाढली काय. आपली वाढली. आपल्या घरात 4 माणसं आहे. किती आजी 4. मुलगा मुलगी पती पत्नी किती झाले 4. आता मुलीचं लग्न झालं मुलगी निघून गेली किती राहिले 3. मुलगी गेली आणि सून आली 4. सून आली आणि सासू मेली. सून आल्यावर सासू कशी. सून आली आणि सासू मेली किती झाले 3. सासू मेली नातू झाला 4. 5 नाही होत तर बुड्यानं घाई केली. मग लोकसंख्या आपली वाढली काय. रस्त्याच्या बाजूनं भिकारी झोपता सरकारी जागेत पाय ठोकून त्याला 11 लेकर आहे. किती 11. जैतन आपल्या बांधावरचं भाकरी आपल्या घरच्या. हां ताडपत्री आपली चोरून नेली गाडीवरची. हां कमी जास्त बोलसान आपल्याला हाण्याला घ्या. 11 लेकरं रोडच्या बाजूनं राहता सरकारी जागेत तिथंच झोपता. पुलाखाली त्याचा संसार आहे. का त्याला फॅन. आहे का त्याला AC. आहे का त्याला कूलर. आहे का त्याच्या अंगावर आथरून. आहे का त्याला पांघरून. आहे का त्याला चांगले कपडे. आहे का त्याच्या पायात चप्पल. आहे का त्याच्या लेकराला पोटभर भाकर. आहे का त्याच्या अंगाला नवीन कपडे. आहे त्याला फॅन. आहे त्याच्या डोक्याला तेल. आहे त्याला फेरन लावली. पण कसे झोपतात. वा 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 वा. कुत्र्याची मारामारी आथरुणावर येऊन पडली तरी उठत नाही. आणि लखपतीच्या बंगल्यात नुसती माजर कुदू द्या म्या उठला उघडा भम भोपळा. हां संडासात बॅटरी चमकोईन बाथरूममध्ये चमकोईन. हां त्याचीच सावली पाहून मागे सरकला 4थ्या मजल्याहून टिनावर पडला. म्हशी दोर तोडून पळत निघल्या आणि बकऱ्या घाबरल्या चोर आली की काय. विठ्ठल विठ्ठल. पदवी कोणतीही घ्या अपुरीच आहे. ज्ञान कोणतंही घ्या पूर्णांक आहे. पदवी कोणतीही घ्या. आता एखादे डॉक्टर झाले समजा पुरे तज्ज्ञ आहे काय. कोणताही एक विषय. माणसाचे डॉक्टर म्हशीला चालत नाही. म्हशीचे डॉक्टर कुत्र्याला चालत नाही. कुत्र्याचे डॉक्टर कांना घशाला चालत नाही. कांना घशाची थंडी तापाल नाही.
एखादे मास्तर झाले, पुरे तज्ज्ञ आहे काय, गणिताचं येते ते हिंदीचं येत नाही, हिंदीचं येते ते इंग्रजीचं येत नाही, इंग्रजीचं येते ते इतिहासाचं येत नाही, इतिहासाचं येते ते भूगोलाचं येत नाही. आणि ज्याले कशाचं येत नाही ते शाळा काढल्याशिवाय येत नाही, तेले ते येते. काहीले वाजवता येते म्हणता येत नाही, काहीले म्हणता येते वाजवता येत नाही. ज्याले दोन्ही येत नाही त्याला कीर्तन येते. काहीले वाजवता येते म्हणता येत नाही, काहीले म्हणता येते वाजवता येत नाही. ज्याला दोन्ही येत नाही त्याला कीर्तन येते, ज्याला कीर्तन येते त्याला दोन्ही येत नाही, ज्याला तिन्ही बी येत नाही त्याला इना घेऊन उभं राहता येते. सोपी आहे का ते 2 तास विना घेऊन उभं राहणं, अशी पावली करणं? हां, एवढं बारीक पावली करणं, नाचणं सोपं आहे का ते? हां, पण ज्याला याच्यापैकी काही येत नाही ते एवढेले नाव ठेवल्याशिवाय राहत नाही, मग त्याला ते येते. हां, त्या महाराजनं रात्री काहीतरी म्हटलं बुवा. काय म्हटलं? मी शुद्धीत नव्हतो पण म्हटलं. हा पेल होता पण म्हटलं. मग तू तर शुद्धीत नव्हता, महाराजनं म्हटलं हे तुले कसं माहीत? लोक म्हणत. मग हे लोक कोण आहे? बऱ्याचदा होते ना, ते ॲक्सिडेंट झाला. एक म्हणे कसा काय झाला, दुसरा म्हणे ड्रायव्हर पेल होता. याला विचारलं तू कुठे होता? मी घरीच होतो. हा घरी होता आणि ड्रायव्हर पेल होता. मग तू तर घरी होता, ड्रायव्हर पेल होता, हे तुले कसं माहीत? लोक म्हणता. म्हणजे ज्या बाबतीत समोरचा माणूस म्हणते लोक म्हणतात, तर लोक म्हणतच नाही, याले म्हणणं आहे पण पलटी खाऊन. आणि तशीची संख्या झाली जास्त. हां, म्हणजे पदव्या झाल्या कमी, ज्ञानी झाले कमी, आणि पदव्या झाल्या जास्त. हां, खरं चालत नाही महाराज लोकायले. देवाचं नाव 25 टाळकरी एकत्र येऊ द्या, एक दारू पिणारा बोलू देत नाही. तो म्हणते टाळकरी महाराज लोक काय लायकीचे आहे, मी न पाहायला आहे. तुमच्यात धमक असेल तर अर्धा पिऊन दाखवा. म्हणजे आमची ज्ञानेश्वरी गेली आणि गाथाही गेला, 40 रुपयात तो आमचा बाप झाला. पण तशाची संख्या झाली जास्त. हां, एका डॉक्टरच्या दवाखान्यापुढे बोर्ड होतं 24 तास सेवा. म्हणजे बुवा कधी पेशंट आजारी पडो मला आवाज द्या. हां, म्हणजे चांगल्या हेतून बोर्ड लावलं की नाही. एक रात्री 1:30 वाजता झोपेतून उठलं, दारू उतरल्या, झोपेतून उठलं, त्याने विचार केला घरी जायला साधन नाही, 25-30 किलोमीटर जायचं आहे, काय करा? त्याला ते बोर्ड दिसलं 24 तास सेवा. गेलं दवाखान्यापुढे, बेल वाजवली, डॉक्टर उठले, म्हणे जय हरी. जय हरी. काय झालं? पेशंट इज व्हेरी सिरियस. म्हणजे पेशंट खूप आजारी आहे म्हणे, लवकर चाला. डॉक्टर साहेबांना घड्याळकडे पाहिलं, म्हणे का आता तर 2:30 वाजले म्हणे, म्हणून तर आलो. थेली वाटलं बुवा आजचा टाईमा जाऊ दे, पेशंट आजारी जास्त असेल. त्यानं मोटरसायकल काढली, याले मागे बसवले, याच्यात बॅग दिली. आले 2 जण गावाच्या चौकालो. थांबा म्हणे साहेब, काय इथंच घर आहे त्याचं, लगेच आणतो त्याला. सकाळी 4 वाजता गेला पेशंट आणायला झापटीत. 6 वाजले तरी डॉक्टर साहेब चौकात आलंच नाही. शेवटी डॉक्टर घरी गेले आणि पाठी बदलवली, सायंकाळी बंद राहील. आता 24 तास सेवा म्हणजे नुसतं पेशंट नेऊन सोडता काय? उतरली की सोडला. आणि तशीची संख्या झाली जास्त. म्हणजे चांगलं करणं लोकांना चालत नाही, जेवढा वाईट वागला तेवढा ग्रेट. हां, म्हणजे पदव्या झाल्या जास्त, ज्ञानी झाले कमी. म्हणून सांगायचं तात्पर्य काय? जगामध्ये प्रेम करणारे किती बी होऊ द्या, पण आई इतका नाही कोणी होऊ शकत. आईनं मुलावर जेवढं प्रेम केलं तेवढं कोणीच करू शकत नाही. आपल्या बऱ्याच लोकांच्या जीवनातले प्रसंग आहे. हां, कधी हां, आपण हॉस्पिटलच्या बाहेर उभे असतो, डॉक्टर घाई येतात, पाटील इकडे या पाटील. काय झालं साहेब? 2 पैकी 1 करू शकतो. एक तर बाळाचा जीव वाचवू शकतो, नाही तर बाळाच्या आईचा जीव वाचवू शकतो. बाळाला जिवंत राहायचं असेल तर बाळाच्या आईचा जीव जाते, आणि बाळाच्या आईला जिवंत राहायचं असेल तर बाळ मरते. सांगा काय करू? बापाच्या तोंडातले शब्द आहे, साहेब बाळ मेलं तरी मरू द्या, आमची पत्नी जगवा. त्याच वेळी डॉक्टर साहेब आतमध्ये जातात, त्या ताईला विचारतात, ताई मोठं धर्मसंकट आहे, कुठून डॉक्टर झालं माझं मलाही कळत नाही, 2 पैकी 1 करू शकतो. एक तर बाळाचा जीव वाचवू शकतो, नाही तर तुमचा वाचवू शकतो. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे होतात, आणि बाळ जिवंत ठेवायचं असेल तर तुमचा जीव जाते. सांगा काय करू? मायेच्या तोंडातले शब्द आहे. खरं सांगू डॉक्टर साहेब? अहो लवकर बोला, वेळ कमी आहे. डॉक्टर साहेब खरं सांगू? अहो लवकर बोला ताई. डॉक्टर साहेब माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, माझा प्राण गेला तरी चालीन, पण माझ्या कुळाचा दीपक जगवा. याले माय म्हणतात. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी है माँ,
बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ से बड़े करे कोई नहीं रे, माँ से बड़े करे कोई नहीं रे। वो देती है दुआ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बड़ी है माँ। दुनिया में कौन भला माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ की, क्या होती है माँ। सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। वाह 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 वाह, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. अरे प्रियशीच्या शब्दावरून प्रियकरानं आईचं काळीच काढलं. सुधा घेतला आपल्या मायेच्या पोटात खुपसला, चाकूवर काळीच घेतलं आणि रस्त्यानं धावत सुटला. धावता धावता ठोकर लागून खाली पडला. तर आईचं काळीच उड्या मारत होतं, बाळा तुला लागलं नाही ना. जगातला एक देव असा आहे ज्यानं स्वतःचं दूध आपल्या भक्ताला पाजलं, त्या देवाचं नाव माय आहे. ज्यानं आईच्या पायाला हात लावला त्याला हात लावीन तिथं सोनं आहे. ज्यानं बापाच्या पायाला हात लावला त्याला हात लावीन तिथं सोनं आहे. ज्यानं माय बापाच्या पायाला हात लावला त्याला सकळ तीर्थे एकाच ठिकाणी घडले. हे ताकद माय बापाच्या पायात आहे. हां हां. पण आज सगळ्यात जास्त अडचण आम्हाला घरात कोणाची झाली असेल तर आमच्या मायबापाची. हां, आईले मम्मी म्हणणाऱ्या बिनडोकायले काय आईची किंमत समजणार आहे. मम्मी हे ऑस्ट्रेलियन जातीच्या कुत्रीचं नाव आहे. हां, पण आम्हाला मेंदू नसल्यामुळे ते आम्ही कोणाला ठेवलं, आमच्या जन्मदात्या आईने. किंवा इराकमध्ये अमेरिकेमध्ये जर माणूस मेला तर अशी पेटी बनवली जाते, त्यात चंदन पावडर टाकली जाते, त्यात मीठ टाकलं जाते आणि तो जो मेलेल्या माणसाचा पुतळा तयार होते त्याला नाव देता मम्मी. मग आपल्याला जन्म देणारी आई मरेल पुतळा आहे काय? बापाले काय म्हणतात? पप्पा. पप्पा कोणाला म्हणता माहीत आहे का तुम्हाला? मराठवाड्यात थोडं पुढे जा तुम्ही, ते लोक कोंबड्याला दाणे टाकतात, पा 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 पा. मग आपला बाप लाल तुऱ्याचा कोंबडा आहे काय? धर्म संस्कृती काही आहे किती ठिकाणावर. अरे माय आणि बाप अंतकरणाले पाजर फोडणारे शब्द आहे. भिकारी जर तुमच्या दारात आला तर तो एकच शब्द म्हणते, वाळा माय. माय म्हटलं म्हणजे भिकाऱ्याला भाकर भेटली समजा. दुधडीत भाकर नसू द्या, मुठभर तांदूळ भेटतील, 1 रुपयाचं नाणं भेटीन, नाही तर मुठभर एका भाकरच्या ज्वारीचं पीठ भेटीन, पण भिकाऱ्याची झोळी दारातून खाली जाऊ देत नाही. हे ताकद जर कोणी शब्दात असेल तर हे माय या शब्दात. पण आज सगळ्यात जास्त अडचण आम्हाला घरात कोणाची झाली असेल तर मायबापाची. ज्या मायबापाच्या भरोशावर आम्ही शिकलो, लहानाचे मोठे झालो, आम्ही मोठमोठाले बंगले बांधले, आम्ही सर्व्हिसला लागलो, उपाशी पोटी राहून आमच्या बापानं आमच्यासाठी बंगला बांधून ठेवला. त्या बंगल्यात जर आम्हाला आमच्या बापाची अडचण होत असेल तर बंगला दिवसा पेटला तरी लोकांना पाणी फेकू नये. हां, उभा भडकू द्या, उलट पेट्रोल फेका. हां, अरे आई ती आई आहे, बाप तो बाप आहे. हां, चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटी कमाई है, माँ बाप ही ना खुश है तेरे,
बेकार ये सारी कमाई है, लाख नहीं ये खाक है सब, इस बात को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना. कितीतरी कवी कर्षकांनी शास्त्रकारांनी मायबापाचं वर्णन करून ठेवलं. काळ्या मुळ्या याचा यला माय जाय राणी, अरे पायात नशे वाहन तिच्या चाले रानो राणी, अरे काट्या कुट्याला हे तिचं मानत नसे पाय, तवा मली तिच्या मंदी दिसते माझी माया. आया बाया सांगत होत्या होता जवाताना, दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना, पण उपाशी नाही ठेवलं तिनं पीठ घेतलं, पिठामंदी पाणी टाके अन मले पाजत जाय, तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय. बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुमणं, अगं बस झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम, शिकून सान कुठं मोठा महाराज होणार हाय, तवा मले महाराज मंदी दिसते माझी माय. आई ती आई आहे आणि बाप तो बाप आहे. हा तळप त्या उन्हातन रख रख प्याला नात, राहिलीच माझ्या साठी तो कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर गाजर, कधी घडे तिला उपवास, बोला माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. सोपं नाही महाराज, हे देवाची देण असते. हा पांढरी 3चा डबल आहे तो, त्याच्याही वर लावलं वाटते. हा सोपी नाही, हे इथून निघते आणि ऐकणाऱ्याच्या इथं जाते. हा हे गायन करणं, ज्या व्यक्ती विद्यार्थी पक्वाट शिकतात, दोन्ही पानं रक्तानं ओले होतात, बोटं फुटतात, छाती कामातून दावडते पक्वाच, त्या व्यक्ती कृपा करते. आणि एकदा कृपा केली की इथून आवाज निघते आणि ऐकणाऱ्याच्या इथं जाते. हा पक्वाच. हा हे सोपं नाही महाराज हे वाजवणं. भगवंताची कृपा पाहिजे, आई वडिलांची पुण्यही पाहिजे, स्वतःचे प्रयत्न पाहिजे, आणि पक्वाजाची कृपा झाली त्या व्यक्ती माणूस त्या व्यक्ती पक्वाज कृपा करते. सहज नाही होत. कोणी उठीनं पक्वाज वाजवीन, कोणी टाळ घेऊन उभं राहील, हे एवढं सोपी नाही महाराज. यांचा हरिक तुम्हा आम्हाला तर वाटतेच, पण तयाचा हरिक वाटे देवा. हा हे तर भाग्यवान आहेच, पण धन्य माता पिता तयाची. आमचे संजीव महाराज महाराष्ट्रामध्ये कितीतरी चालली त्यांच्या व्हायरल झालेल्या यूट्यूबवर. सुंदर आवाज आहे महाराज. आमची माऊली दत्ता महाराज बऱ्याच ठिकाणी असतात. दोघोबी सुंदर आवाज आहे महाराज. इथून निघते आणि ऐकणाऱ्याच्या इथं जाते. आणि खरे तर पुरस्कार येईल भेटायला पाहिजे बिचारे येईल. पण ते कसं आहे, खरं चालत नाही लोकांनी. दुनियाच खऱ्याची नाही महाराज. वारकरी पहा तुम्ही, महिन्यापासून कल्ला करत जाता पंढरपूरलो, ज्ञानभाव तुकाराम ज्ञानभाव तुकाराम. त्याच्याकडे कोणी पाहत नाही. मंत्री शेवटच्या दिवशी मोठ्या गाडीत येते, खाली उतरते, डायरेक्ट पांडुरंगाजवळ. लगेच टी व्हीवाले कॅमेरेवाले चालले पळत. ते आता हार घालत आहे, अभिषेक करत आहे, पितांबर चढवत आहे, टीका लावत आहे, बाहेर येता काय, टोपी घालता काय, बुक्का लावता काय, लगेच गळ्यात टाळ. इकडे पहा. बरं टोपी सरळ करा, बरोबर करा भजन. येणं जाणं फक्त टाळ घ्यायचा कॅमेऱ्यापुढे.
जरासं झालं, लगेच दुसऱ्या दिवशी पेपरली, काल ते भजनात रंगले. कुकडे रंगले, महिनाभर पैदल कोण गेलं, वारकरी. रंगवलं कोण, काल ते भजनात रंगले. आता ते पहिलेच रंगेल होते, भोवतून अजून रंगवले. मग खरेले न्याय आहे काय. साधू संत को कोई नहीं माने, कोई नहीं माने, कोई नहीं माने. हिजड़ों का बहुमान रे, आइए रे बेईमान दुनिया, आइए रे, आइए रे बेईमान दुनिया, आइए रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया. साधू संत को कोई नाही माने. कीर्तन प्रवचन हे चालत नाही महाराज लोकांनी. जेवढा वाईट वागला तेवढा ग्रेट. हा, जेवढा धर्म सोडला तेवढा सुशिक्षित. लोक चांगलेलेचं नाव नाही घेतील एकदा, त्याच्या नांदी लागू नका. काहून त्यानं 3दार म्हातारा उचलून आपटला, म्हणजे पराक्रम केला काय. हा, पण तरी लोक त्याला चांगलं म्हणतात. हा, म्हणजे सांगायचं तात्पर्य खऱ्याले न्यायच नाही. एखाद्याचा वाढदिवस असू द्या, 2 डझन केळं घेतात, 1 केळं भिकाऱ्याच्या हाती, लगेच फोटो. दुसऱ्या दिवशी पेपरले, बुलंद फळ वाटप. भिकाऱ्याला किती दिलं, 1. बुलंद फळ वाटप पार पडली. 23 केळं कार्यकर्त्याने खाल्ली. 2 डझन म्हणली. भिकाऱ्याला किती दिलं, 1. पण 4 दिवस बातमी चालली बो पेपरने. मग खऱ्याला न्याय आहे काय, नाहीच ना महाराज. हा, न सांगायचं तात्पर्य काय. हा, खरं तर जगामध्ये आज खरा धर्म आणि संस्कृती टिकून कोण ठेवेल असेल तर या टाळकरी, माळकरी, वारकरी हे जे आमचे धोत्रावाले मायबाप आहे, याच्यामुळे खरा धर्म आणि खरी संस्कृती टिकून आहे. म्हणून आई ती आई आहे आणि बाप तो बाप आहे. आणि आज सगळ्यात जास्त घरामध्ये अडचण आम्हाला मायबापाची झाली. कितीतरी कवी कर्षकांनी, शास्त्रकारांनी मायबापाचं वर्णन करून ठेवलेलं आहे. काही काही बिनडोकायनं मायबाप हुसकून दिले आणि सासू सासरे बोकांडी बसवले. जर कोणाची येल असतील तर कीर्तन होईन तदलोक राहू द्या. कीर्तन झाल्यावर पोत्यात घालून दांडक्यानं हाणून पुलावून फेका. जेनं बिचारायनं जन्म दिला तेले घराच्या बाहेर काढून द्यायचं आणि बाकीचे आणून बसवायचे. कोण्या देवानं सांगलं, तू एवढा कर्ण आहे, एवढा दानशूर आहे, एवढा विद्वान आहे, एवढा राजे हरिचंद्र आहे. पहिले आईबाप सांभाळ आणि मग सासू सासरे सांभाळ. देव एवढं दिन की खावल्या जाणार नाही. पण मायबाप वृद्धाश्रमात नेऊन ठेवायचे आणि सासरा अशी चालला बोंबल. काही काही दोघं भावायच्या मारामाऱ्या होतात आणि हिसा वाटणीले सासरा बोलावतात. पण डोकेबाज. भांडण कोणाचं, दोघं भावायचं आणि हिसा वाटणीले कोण, सासरा. मग एक गावातले प्रतिष्ठित नागरिक असतात या बाबासारखे. ते म्हणता का रे भाऊ तुझं काय म्हणणं आहे. हा म्हणते तुम्ही बोलू नका. मामा कशासाठी आले, मामा. सासरा येईलच, तुम्ही बोलू नका म्हणते. मामा कशासाठी आले, एवढ्या दूर फुकट एसटीनं. मामा मामा म्हणतील तसं होईल, कोणच बोलायचं नाही. आता मामाच मामीनं 3दार हाणला बांधू बांधू. आणि मामा काय सांगेन तुझं, एकाच बापाची इस्टेट आहे, एकाच बापाची भांडी आहे, एकाच बापाची लेकर आहे. एखाद्याला एखादा ग्लास कमी नाही तर एखादं ताट जास्त जाईल. सासऱ्यानं हिसावाटी करायची आणि आपण वाटून घ्यायची, लोकांना फोटो काढायचे आणि इस्टेट आपल्या बापाची. कोण्या देवानं सांगलं. 1.5 दिवसात सून आली आपल्या घरात, 1.5 दिवसात. आणि सासू सासऱ्याला म्हणते काय होतं या घरात, पण जापासून मा पाय लागला तापासून खरी प्रगती झाली. पा डोकेबाज. काय होतं, पण जापासून मी आली आणि मा पाय लागला तापासून खरी प्रगती सुरू झाली. मग तुझ्या पायात जर एवढी ताकद होती तर तुझ्या बापाची लाईन कशी काय कट झाली. आमच्या बापानं डोक्यावर दगड वाहून संसार केला. आमच्या मायेनं लुगड्याच्या पदराखाली झाकून लेकरं लहानाचे मोठे केले. मुला मुलींचे लग्न करून दाखवले, लेकरं सर्व्हिसवर लावले. याचं तुम्ही न ते म्हातारपणात काय दिलं, झोपले काय. शेवटी म्हातारं मंदिरात मेलं. कुठं, मंदिरात. आणि मग त्याची सुनबाई रडू रडू सांगे शेवटी आमच्या मामाजीले मोक्षच भेटला. मोक्ष मोक्ष. आता मामाजीले कसा मोक्ष भेटला हे मामाजीले हनुमंतालेच माहीत. कारण मामाजी सांगू शकत नाही आणि हनुमान काही कोणाशी.
अरे आई ती आई आहे आणि बाप तो बाप आहे. जीवनात सगळं काही भेटीन महाराज, हा, पण माय बाप पुन्हा भेटू शकत नाही. जसं जगामध्ये श्रीमंत अनेक झालेशील, पण रावणा इतके आहे काय कोणी? रावण किती श्रीमंत, कोटी घरं काश्याची, कोटी घरं तांब्याची आणि शुद्ध कांचनाचे 7 कोटी, 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची रावणाची. हा, आपल्याकडे 2च अंगठ्यात आपण पंगतमध्ये करतो, भात घे भाजी घे, कांदा फेक, निंबू आण. एक सासऱ्याने दिलं आणि एक सापडेल. काही काही असते ते सवय. एक असंच बाजारात गेलं, त्याच्या बोटात 2 सोन्याच्या अंगठ्या. एका बाईचं उभा राहिला, म्हणे वांगे काय किलो आहे, टमाटे काय किलो आहे, वांगे काय किलो आहे, टमाटे काय किलो आहे. त्या बाईले समजले याले कोणता रोग झाला. त्या बाईच्या पायात एवढाले सोन्याचे कडे होते पायात. त्या बाईनं अशी साडी केली, म्हणे वांगे 10 रुपये, टमाटे 15 रुपये, गोबी 40, लसण 500. जे पयाला तर अजून बाजारात दिसलं नाही. अरे ती हातात होते पण तिच्या पायात होते. हा, भाजीपालेवाले म्हणजे का साधे समजले का तुम्ही? हे उगाच महाराज मालाले भाव नाही, निसर्ग साथ देत नाही, हा, सरकारले मेंदू नाही, हा, म्हणून शेतकरी दुखी आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या जाती 4 व्हीलर उभी राहते. 4 व्हीलर, पांढऱ्या कलरची स्कॉर्पिओन, काळ्या कलरचे काच, कुकडी पिटाल. हा, पण निसर्ग साथ देत नाही तर नाही, सरकारले मेंदू नाही. जुनी तेच आहे, नवी तेच आहे, एकामेकात घुसले तेही तेच आहे. हा, त्याचीच घुसाघुशी सरली नाही तर आपल्याला कुठून बाहेर काढतील ते. फक्त ज्यानं उठलं त्यानं शेतकरी हाती घ्यायचा. भविष्यात शेतकरी सुखी करून दाखवू, आज नाही. भविष्य काही येत नाही आणि शेतकरी काही बिचारा सुखी होत नाही. हा, खरा दुखी तर शेतकरी आहे. मग हे तर रावणाची फक्त संपत्ती झाली. रावणाचं कुटुंब किती होतं? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू आणि 1,25,000 पंतू, 4,30,000 माणसं एकट्याच्या घरात. किती? 4,30,000. म्हणजे त्याला साखर किती भेटली शिन कंटोरा. किती लाडू खाय आणि किती चहा पी. आणि रावण म्हणजे साधा नव्हता महाराज. आता या आपल्या लोकांना फुकट रावण बदनाम केला. हा, रावणाने सीता नेली, पेटोवा त्याले निऊ दे तू ठिकाणार आहे. रावणानं सीता नेली हे कोणाला सांगू नका, पण त्यानं आईसाठी महादेवाचं शिवलिंग आणलं, सांगल्याशिवाय राहू नका. हा, रावण साधा होता काय? साधी भक्ती होती का रावणाची? पूजा करायला कधी बसला तर 21,000 कमळाचे फुलं महादेवासमोर वाहत अशी. किती? 21,000. एका दिवशी 1 फूल कमी पडलं पूजेमध्ये. गणपती बाप्पानं 1 फूल कमी आणलं. मुंडकं कापलं रावणानं, पूजेमध्ये ठेवलं शिरकमळ म्हणून, पण पूजेतून उठलं नाही. हा, मुंडकं कापलं आणि शिरकमळ म्हणून पूजेत ठेवलं, पण पूजेतून उठलं नाही. एवढी भक्ती होती रावणाची. आपली भक्ती आहे का अशी? आपलं म्हातारा देव नाणत होतं, कुत्रं आलं, यानं देव फेकून आणला. हा, देव म्हणे नाणू नको भाऊ, पण फेक झोक नको करू. हा, आपली भक्तीच उलटी महाराज. नारळ कधी फोडणं असलं हनुमंताला, नारळ 4 पोरं सोबत, पोरगीच्या पिशवीत गिल्लास कशाले? पाणी प्यायले. रट्ट्या मारला, लगेच 1 गिल्लास घेऊन, बाबा इकडे टाक, इकडे टाक. पाणी आलं, एक म्हणते पिऊन घे, दुसरा म्हणते नाही डोक्याला लाव, काऊन केस वाढतात. कुठून शास्त्र तयार झाले काय म्हणते. हा, एक म्हणते ठेव देवाले, ठेवले रे, किती खांडे ठेवले? म्हणते 2. बाबा 9 ठेवता, 9 ठेव, 9 खांडे ठेवते, ठेवले. हा, दर्शन घे, घेतलं. मग एक काम कर आता, काय आपूस वय भगत, म्हणजे नारळ उचलन घरी घे, पा भगत. उचलून बी आणलं. गावात काय बोंबलला, हनुमंताले काय फोडलं? नारळ. आणि देवाले काय दिलं? शेंडीन कटोऱ्या. म्हणजे ते तिकडे राहू दिलं, चांगला माल घरी घेऊन आला. बरं, हे तर लहान लेकरायचं झालं. महिला मंडळ बी पहा तुम्ही. सणाच्या दिवशी आपल्याला पुरणाची पोळी पोयपाटाच्या खाली. आता होळी झाली ना, शिमगा, पोयपाटाच्या खाली पुरणाची पोळी. पोयपाट नाही म्हणते तरी लाटणं सुरू. हा, आणि देवाली एवढूशी, ते चांदकी की काय म्हणतात तिला आमच्याकडे, एवढूशी. हा, कोपराची कणिक खळून, हा, एवढूशी चांदकी करायची. हा, गॅस बंद करायचा आणि इजेल तव्यावर तिने शेकायची. म्हणजे देवानं पोळीच पाहिली नाही. हा, 2-3 आलूच्या फोडी, उशीक भाजी, 2-3 भाताचे शीत, उशीक खीर, 1 तुपाचा थेंब. भजे तर खूपच डेंजर. 1च भज, त्याने सोबती उसगवड, चालला नैवेद्य होईल. हा, तेही नैवेद्य घेऊन जाणारी पोरगी भजे वडे मधात आणते. नुसती पोळी होईल आणि होई रे होईल पुरणाची होईल. म्हणजे आपण जे भक्ती करतो
हे कोणाच मापात बसत नाही महाराज. पण रावण तसा होता काय? नाही नाही नाही. आज बी रावणानं शिवतांडव स्तोत्र लिहिलं आहे. आज बी महादेवासमोर म्हणा वाणी तप तयार होते, कोणतं संकट येत नाही. तोंडातून जो शब्द काढसान तो खरा होते, एवढी ताकद आहे. ते आहे ना ते जटाटवी गला जल प्रवाह खटाक संभ्रम भ्रमण निलिंप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलल्ल लाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणम मम धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरस्फुरत दिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धारिणी निरुद्ध दुग्धरापरी विचित दिगंबरे मनो विनोद मेनु वस्तुनी ओम नमः शिवाय. आज मी म्हणा वाणी तप तयार होते, कोणतं संकट येत नाही. श्रावण महिना लागला त्यापासून पुढे 40 दिवस म्हणा जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबे लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन्निनाद वड्डमरवयं चकार चंड तांडवं शिवम. आज मी म्हणा शिवतांडव स्तोत्र म्हणतात त्याने. श्रावण महिना लागला त्यापासून पुढे 40 दिवस म्हणा 41व्या दिवशी 108 होमामध्ये त्याच्या आहुत्या द्या. रोज 108 वेळा असं 40 दिवस म्हणा. आणि 41व्या दिवशी 108 होमामध्ये त्याच्या आहुत्या द्या. रोज जमिनीवर झोपा, एक टाईम जेवण करा, एक टाईम फराळ करा. तोंडातून जो शब्द काढसान तो खरा 42व्या दिवसापासून. एवढी ताकद आहे. शिवतांडव स्तोत्र म्हणतात त्याला. रावण संहिता. रावण संहिता आहे. कितीतरी लोकांना वाणी सिद्ध करून घेतली, वाच्या सिद्धी करून घेतली त्याच्यापासून. रावणानं लिहिलं आहे शिवतांडव स्तोत्र. मग जसा रावणासारखा भक्त नाही, रावणासारखा श्रीमंत नाही, प्रेम करणारे अनेक झाले, पण आईसारखा जसा मायेचा सागर नाही, तसं जगामध्ये लोक कोणी किती बी ज्ञानी होऊ द्या, ज्ञानोबासारखा कशाचा सागर नाही. ज्ञानाचा जसा आई मायेचा सागर, शिवाजी राजे छत्रपती, रावण श्रीमंत, तसं ज्ञानोबा ज्ञानी. किती ज्ञानी. जसं आई मायेचा सागर म्हणजे दुसरा प्रेम करणारा कोणीच नाही, तसं ज्ञानोबा राय ज्ञानाचा सागर, दुसरा ज्ञानी कोणी होऊ शकत नाही.
वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीत घड्याळचा शोध लावला. उपजे ते नासे, नासे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ज्ञानेश्वरीत. चित्रपटाचा शोध ज्ञानेश्वरीत, इंजनचा शोध ज्ञानेश्वरीत, लाईट कशी तयार होते ज्ञानेश्वरीत, हे तर जाऊ द्या, सोनं कसं तयार करावं हा शोध ज्ञानेश्वरीत. हे शोध 750 वर्षाच्या अगोदर साधू संतांनी लावून ठेवले, म्हणून जगातले पहिले सुशिक्षित संत आहे आणि जगातले पहिले श्रीमंत संत आहे. का? तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणारे कीर्तनकार लखपती आहे. मग गाथा किती लाखाचा, ज्ञानेश्वरी किती कोटी रुपयाची. बरेच लोक म्हणतात जुने गाणे चांगले होते, म्हणजे गाणे जुने होतात, पण सुंदर ते ध्यानान रूप पाहता लोचनी. 750 ते 350 वर्षापासून वारकरी म्हणतात. आनंदानं लोक नाचतात, मान डोलवतात, भजनात रंगून जातात, पण कधीच कोणी म्हणत नाही हे जुनं झालं. ज्याचा कधी भंग होत नाही त्याचं नाव अभंग आहे आणि ते संत महात्मे देतात, वर्णन संत संतांचं करत असतात. मग वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात, 22व्या वर्षी समाधी घेता, जगाच्या बापाला पांडुरंगाला ढसा ढसा रडवतात. त्या महात्म्याकडे पाहून तुकोबाराय म्हणता, माऊली मायबापानं उपकार केले, आम्हाला जन्म दिला, पण जन्म मरणाचा फेरा चुकवण्या इतके उपकार तुम्ही ज्ञानेश्वरी हरिपाठ आम्हाला देऊन आमच्यावर केले. मायबाप बी एवढे उपकार करू शकत नाही, एवढे उपकार तुमच्या आमच्यावर आहे. अभंगाच्या तुम्ही संत माया बाप कृपावंत, 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 तुम्ही संत कायमी पतित कीर्ती पायनो, कायमी पतित कीर्ती पायनो, कायमी पतिता, कायमी पतित कीर्ती पायनो, अवतार कृपा धराया कारण, अवतार तुका धराया कारण, तुम्ही संत माया बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती पायनो, कायमी पतित तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. तुकोबाराय संत महात्म्यांना मायबापाची उपमा देतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही मायबाप आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे. हा मायबापाची उपमा संतांना का देतात? कारण मायबापाच्या उपमेपेक्षा मोठी उपमा जगात दुसरी संतांना देण्या इतकी मोठी उपमा कोणती नव्हती. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी केर शरीरे लोन कीजे.
अंगावरची चांबडी काढून जरी मायबापाले जोडी शिवले तरी मायबापाचे उपकार फिटत नाही. एवढे उपकार आमच्या मायबापाचे आमच्यावर आहे. म्हणून उपमा संतांना मायबापाची. पण पुढे जाऊन सांगता काय मी पतित कीर्तिवाणू, म्हणजे मायबापापेक्षाही संतांचे उपकार आपल्यावर आहे. पण ते किती आहे तुकोबा राय म्हणता हे तोंडानं सांगता. केले उपकार केले उपकार सांगून बाबा करी ऐसे माया, बापना करी ऐसे माया, धर्म त्यांचे देखे गेले पाय, धर्म त्याचे देखिले पाय, दिले अक्षय भया वरदान गा. अजे सोयीच्या लोया देच्या, मानवाने आलोया देच्या. दिले अक्षय वरदान गा. मनवाने आलोया देच्या, दिले अक्षय अभय दान गा. हा अक्षय अभय दान. हा जगामध्ये जे दान कोणाला देता आलं नाही ते दान संत महात्मे देतात. अक्षय अभय दान गा. हा मोक्ष, चौथी सिद्धी धर्म अर्थ काम आणि मोक्ष संतांनी दिलं. हा आई बापाच्या उपमेपेक्षाही मोठी उपमा संतांची आहे असं म्हणणं आहे तुकोबारायांचं. मग आई बापापेक्षाही संतांचे उपकार जास्त आहे का? महाराज म्हणता हो. कसे आहे ऐका. 4 लहान लेकरं जर उन्हामध्ये खेळत असली तेवढ्यात एखाद्या लेकराची आई येते म्हणते पिंटू घरात चाल, वरून ऊन तपते, आजारी पडशील. ते पोरगा ऐकत नाही. 4 वेळा ते माय समजून सांगते, ऐकत नाही. 5व्यानं ती माय तिथं जाते आणि त्याला एक तडाखा मारते, म्हणते घरात होय. तो पोरगा म्हणते आई हे पोरं कसे खेळता, मले बी खेळू दे. त्याची माय म्हणते तेले मरू दे उन्हात, तू घरात होय. म्हणजे ते मेले तर चालता, तू जिवंत राहिला पाहिजे. हे आपली आई. पण अनाथाला जिनं पोटाशी धरलं तिचं नाव माऊली. हा आळंदीला जाताना काय नेता महाराज विद्यार्थी सोबत, पण माऊली कशाची कमी पडू देत नाही. सर्वांना पोटाशी धरण्याचं काम माऊली करत असते. म्हणून आईची उपमा माऊली पुढे कमी पडली. ज्ञानेश्वर महाराजांना किती मुलं होते? 4 होती. किती? 4. कारण माऊली तिलाच म्हणतात जिला मुलं आहे. 4 मुलं. पहिला मुलगा वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. दुसरा मुलगा ज्ञानराज माझी योग्याची माऊली. तिसरा मुलगा साधकाचा मायबा. चौथा मुलगा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित असे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. कोण कोण्या जातीचा आहे, कोण कोण्या धर्माचा आहे, कोण कोण्या पंथाचा आहे, कधीच संत पाहत नाही. सर्वांना पोटाशी धरण्याचं काम माऊली करते. आईची उपमा माऊली पुढे कमी पडली. कारण आई आपल्या मुलासाठी प्राण अर्पण करू शकते, पण वयाच्या 22व्या वर्षी जिवंत समाधी घेणारी माऊली आहे. आईची उपमा कमी पडली. दुसरी गोष्ट बाप. आपण ज्या बापाच्या पोटी जन्माला आलो तो बाप आपलं कल्याण करीन काय? नाही करणार. दया करीन, आमचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, हे दया आहे. पण आमचा पोरगा आळंदीला गेला पाहिजे आणि चांगला महाराज झाला पाहिजे, या लेकरासारखा टाळकरी बनून गावात आला पाहिजे आणि आमच्या लेकराला या जन्मात मोक्ष भेटलाच पाहिजे. किती बापायनं देवाले नवस केला? कोणीच नाही. उलट पोरग इकडे टाळ घेऊन उभं राहिलं. त्याचा बाप म्हणते हा का महाराज होते का बाप? मग त्यानं काय व्हा? पोरग हरिपाठात पावली करू द्या, त्याचा बाप म्हणते हा होते वाटते ह भ को. आमच्या कुळी आमच्या कुळामध्ये असं होतं. हे कुठून जन्माले आलं काय माहीत. की टाळ घेऊन उभं राहते, हरिपाठात जाते, कीर्तनात जाते. मायबाप आपला बाप आपल्या पोरायले मोक्ष मिळून देऊ शकत नाही. संत मोक्ष देतात. कैवल्याचे अधिकारी मोक्षाची सोळी बांधी करी.
मोक्ष स्वतः प्राप्त असणं वेगळं आणि दुसऱ्याला मोक्ष प्राप्त करून देण्याचा अधिकार असणं वेगळं. संतांकडे मोक्ष प्राप्त करून देण्याचा अधिकार आहे. मोक्ष आम्हा घरी कामात ये दासी, होय सांगो याशी तुका म्हणे. ज्याला मोक्ष प्राप्त हो म्हटलं त्याला मोक्ष प्राप्त करून देण्याची ताकद संतांमध्ये आहे. म्हणून आई आपल्या मुलासाठी प्राण अर्पण करू शकते, पण जगासाठी समाधी घेणारी माऊली आहे. बाप मोक्ष मिळवून देऊ शकत नाही, संत मोक्ष मिळवून देतात. म्हणून तुकोबारायांनी आईबापाची उपमात दिली, पण पुढे जाऊन सांगता कायमी पतीत कीर्तिवाणू. किती वर्णन केलं तरी मुखानं तुमचं वर्णन अपुरच आहे, कारण तुम्ही अवतारच त्याच्यासाठी घेता. अवतार अवतार म्हणजे वरून खाली येणे आणि तरणे म्हणजे खालून वर जाणे. संत का अवतार घेतात? तुम्हा आम्हाला तारण्यासाठी संत अवतीर्ण होतात. अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण आहे? उद्धराया जन जड जीव. जड जीवाचा उद्धार करण्यासाठी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आली घरजा वैकुंठी. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे अवतार घेत असतात. बरं, जे वर्णन करतात ते बी सामान्य म्हणे मज हे आस. आम्हाला सुखी पाहिनं अशी गळ्यात माळ घाला, एकादच धरान पांडुरंगाच्या चरणाची सेवा करा, याच्यातच आम्ही सुखी आहे. पण शिवाजी राजे म्हणता बाबा जगानं जगद्गुरु म्हणावं, गाथ्याले 5वा वेद म्हणावं, गाथ्याचं वारकऱ्यानं पारायण करावं आणि तुमच्या लेकरायले घरात खायले अन्न नसावं, त्याच्यासाठी मी हे धन आणलं. पण तुकाराम महाराज म्हणता आम्हा घरी धन शब्दचीच रत्ने, शब्दचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची अमोच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. आमचं धन, आमची ज्ञानेश्वरी गाथा, रामायण, भागवत, शिवपुराण हे आमचं धन आहे. आम्हाला सुखी पाहिनं असेल तर फक्त गळ्यात माळ घाला. मग छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं बुवा तुकाराम महाराज माणसाईत पैसे घेत नसतील आताच्या महाराजवानी. आता बरेच महाराजले तुम्ही पैसे दिले की ते म्हणता बुवा आपण घेतच नाही. मग सगळं झाल्यावर म्हणता मग ते कुकडे आहे आपलं. हां, हे लोक म्हणतात ते गेलं भाऊ आता काय आहे. काही काही तर म्हणते मी घेतच नाही. तुमची जर इच्छा असेल द्यायची तर खिशात ठेवून द्या. कोणाच्या पैशाले हात लावत नाही, पण तुमची जर इच्छा असेल तर खिशात ठेवून द्या. मग खिशातल्या काढायला काय जेसीबी बोलावतो काय? आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे कीर्तनकार, मृदंगाचार्य, गायक यायले पैशाची गरज काय बुवा. आपण कधी म्हटलं इतके पाहिजे बुवा. लोक म्हणतात संघ नेसान काय वर. एक तर मला म्हणे रावणाची सोन्याची होती त्याने नेलं काय काही, म्हणजे माझ उदाहरण मले आमचंच उदाहरण आम्हाला दिलं. रावणाची सोन्याची होती म्हणे त्यानं नेलं का काही. आता पैसा संघ न्यायचा नाही, पण पैशाची गरज काय? 2च मिनिटात सांगतो तुम्हाला. पैसा संघ न्यायचा नाही, पण पैशाची गरज काय? मालक बाजारात गेला, 2 डझन केळं घेतली. बायकोली उपास होता गुरुवार. मग त्यानं विचार केला बायको खाणार आहे मधातला गाभा, साल्ट कशाला घ्यायचे? डोकेबाज. आता अगोदर गेली होती साखर पिशवीत, त्याच्यात टाकली केळं शिलून, राहतीन काय? त्याचा झाला पेंदा तयार. हां, घरी आला आणि बायकोले म्हणे 2 डझन केळं आहे, पहिले फराळ कर. त्याची बायको म्हणे केळंच नाही. म्हणे मग काय आहे? म्हणे एवढा मोठा शिरा आहे. म्हणजे साल्ट खाणं नाही, पण केळं घरलोक जायसाठी साल्टायची गरज आहे. तसं पैसा संघ नेणं नाही, पण जीवन जगण्यासाठी त्याची गरज आहे. म्हणून तो संन्याशाली बी लागू आहे. हां, पैसा नसल्यावर कोण खाते? कोण खाते पैसा नसल्यावर? लोक म्हणतात हे हे काय, हे हे नाही, हो हो नाही.
पैसा आहे तर जग तुमचं आहे, पैसा नाही भावबंद वैखत नाही, बाकीचे तर जाऊच द्या. हां, मग पण ते वैराग्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हां, आणि तुकोबार आहे, दोघांमधला संवाद आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं माणसाहीत घेत नसतील, पण एकटे असल्यावर घेतील. ज्या दगडावर बसून महाराज रोज भजन करत, तिथं सोन्याच्या मोहराची थैली नेऊन ठेवली. महाराज आले, पाहिलं सोन्याच्या मोहरा दिसल्या, दुसऱ्या दगडावर जाऊन बसले. दगड बोलू लागला, महाराज आज तुम्ही माझ्यावर का बसले नाही? नोहे हा सामान्य महिमा संतांचा. महाराज का बसले नाही? महाराज सांगता तू पापी झाला, मी तुझ्यावर बसू शकत नाही. दगड सरकला, महाराज पाण्यात गेला इंद्रायणी नदीत आणि परत वर आला. आणि त्या दगडानं सांगलं, महाराज मी आता पवित्र झालो, आता माझ्यावर बसा. हे चित्र शिवाजी महाराजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं झाडाच्या आडून. धावत आले, पाय धरले. वा वा महाराज, एकांतामध्ये आलेली स्त्री आई दिसावी, याच्यापेक्षा काय वैराग्य सांगावं महाराज. हां, आपले लोक तर कपड्याच्या दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई दिसली तर उभे राहतात. दुकानापुढे ते नसते का प्लॅस्टिकचा टॅच्यू, तो कधी दिसला तर म्हातारे माणसं प्लॅस्टिकची आहे का? अरे मग ज्याचा काम, क्रोध, लोभ, मद, मत्स, अहंकार सहाजानं धुतले तो साधू तो साधू. हां, ते संत. मग वैराग्य तिथं आहे. तसंच एकदा आबाजी सोनदेवानी कल्याण लुटलं. कल्याणच्या सुभेदाराची सून, दिसायला सुंदर, लावण्याचा पुतळा. विको काढून टाका सगळं त्याच्यात. हां, ट्रबल द्या फक्त, ते पहिलेच आवाज डबल होते त्याच्यात. आबाजी सोनदेवानी कल्याण लुटलं. कल्याणच्या सुभेदाराची सून, दिसायला सुंदर, लावण्याचा पुतळा. बघावा आणि बघतच राहावं इतकी लावण्य खाणी. मावळ्यांना वाटलं या स्त्रीला जर किडनॅप करून रायगडावर नेलं, शिवाजी राजे खुश होतील. त्या स्त्रीला किडनॅप केलं, मेन्यात बसवलं, सकाळी रायगडावर आणलं. दरबार भरल्या गेला. डाव्या साईडनं जिजाऊ मासाहेब, उजव्या साईडनं दादोजी कोंडदेव, यसाजी, बाजी, तानाजी मालुसरे, शेलार मामा, हंबीरराव मोहिते, शिवा काशीत, भीमा लोहार, दत्ताजी जाधव, प्रतापराव गुजर, कितीतरी नररत्न मंडळी महाराष्ट्राची त्या दरबारात बसलेली आहे. यांनी सांगलं, राज तुमच्यासाठी नजराणं आहे. महाराज खाली उतरून आले. ती स्त्री मेन्यातून बाहेर आली. तिनं राजांकडे बघितलं. आतापर्यंत मी ज्या शिवाजी राजाचं वर्णन ऐकलं ते शिवाजी महाराज हेच काय? आता हे राजे माझ्यावर अन्याय करतात की खरोखर माझ्यासोबत न्याय करतात? म्हणून ती स्त्री राजाकडे पाहत होती, राजाचं सौंदर्य निरखत होती. शिवाजी राजाच्या डोक्यात जिरे टोप होता, धनुष्यासारख्या भुवया आहे, डोक्याला चंद्राची कोर आहे, कानात कुंडल होते, वाघासारखे डोळे होते, गरुडासारखं नाक आहे, तलवारीसारख्या मिशा होत्या, दाढी टपोरी, गळ्यात कवड्याची मोत्याची माळ, मोत्यासारखे दात आहे, अंगावर भरदरी आहे, पायात सलवार होती, डाव्या साईडनं तलवार आहे, उजव्या साईडनं कट्यार. आणि शिवाजी राजाचं चिंतन चालू आहे, जगदंब जगदंब जगदंब. राजाने त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं आणि राजाच्या मुखातून शब्द निघाले, सत्य जाहले राजे शिवाजी, रुपयवतीचे बघून आई म्हणून परत केली सुभेदाराची सुन. 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 राजाने त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं आणि राजाच्या मुखातून शब्द निघाले, अरे अशीच सुंदर आमची माता असती रूपवती, आम्ही किती सुंदर झालो असतो वदले छत्रपती. साडी चोळी दिली, त्या स्त्रीचा सत्कार केला, तिला मेन्यात बसवलं, बहीणचा दर्जा दिला आणि कल्याणला वापस पाठवून दिलं. सर्व मुसलमान लोकांच्या डोळ्यात असं आले, अरे राजा असावा तर असा. ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, जो इनके जनाने में ऐसे शख्स पैदा होते हैं. हमारे जनाने में क्यों नहीं पैदा हुआ ऐसा एक भी शिवाजी राजा. मुसलमान लोक रडत होते. म्हणून राजाचं वर्णन आहे, ज्या वक्ती छत्रपती शिवाजी राजाचे देह अवसान झालं, त्या वक्ती एक सरदार दिल्लीला धावत गेला आणि तो औरंगजेबाला सांगत होता, हुजूर बड़ी खुशी की खबर है, बड़ी खुशी की खबर लाया हूँ. बोले क्या खबर है? आज तक तुमने जिन्हें पकड़ने के लिए जंग जंग पछाड़े, बड़े से बड़े विहू रचे, जिन्होंने तुम्हारे दिमाग में शैतानी नंगा नाच उठाया, जिन्होंने शाइस्ते खान की उंगलियां काटी, वो मराठों के सरदार महाराष्ट्र के राजा शिवाजी राजे भोसले अल्लाह को प्यारे हो गए. हुजूर क्या बकते हो, सचमुच मैं झूठ नहीं बोलता, शिवाजी राजे इस दुनिया में नहीं रहे. हे त्या औरंगजेबानं ऐकलं
आणि तो त्याच्या त्या तख्त्यावरून त्याच्या त्या सिंहासनावरून धडधड 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 खाली उतरून आला. त्यानं डोक्यातला हिरवा किमांश काढला, जमिनीवर ठेवला आणि त्याच्या खुदाकडे, त्याच्या अल्लाहकडे तो नमाजाच्या रुकाता पडत होता. या खुदा, या मालिक, या मेरे परवरदिगार, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह, या मेरे खुदा, या मालिक, या मेरे परवरदिगार, आज तक इस इस्लाम के बंदे ने जिंदगी भर तेरी बंदगी की है. इस आलमगीर औरंगजेब ने इस्लामी सल्तनत बढ़ाने के लिए पूरी जिंदगी निछावर कर दी मालिक, कभी तेरे सामने अपना दामन नहीं फैलाया. लेकिन आज ये गरीब की तेरे सामने एक मांग है, आज इस गरीब के दामन में इतना डाल दे मेरे गरीब नवाज. आज तेरे दरबार के दरवाजे खुले रखना, क्योंकि बहु बेटियों की इज्जत करने वाला राजा छत्रपति तेरे दरबार में आ रहा है, तेरे दरबार में आ रहा है. अरे छत्रपती शिवाजी राजाच्या मरणाची खबर ऐकावी आणि औरंगजेबाच्या डोळ्यातून आसं पडावे, असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत बुलढाणा जिल्ह्यातली लेकबाई असणाऱ्या जिजाबाईनं जन्माला घातला. म्हणून राजाचं वर्णन आहे, जरी का होता शिवाजी राजा, प्रजा आई बहिणीची आबरू राखणार, धन्य धन्य शिवाजी सरदार. काही लोक म्हणतील महाराज कीर्तनात पोवाडे म्हणतात काय? अरे या पोवाड्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातली वीर श्री जागृत होते. या पोवाड्याच्या माध्यमातून तानाजी मालुसरेंनी कोंढाणा घेतला. वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी राजे या पोवाड्यात जन्माला आले. वयाच्या 16व्या वर्षी तोरणण्याला तोरण बांधलं गेलं या पोवाड्यातून. प्रतापराव गुजर बालोल खानाला मातीत घालण्यासाठी निघाले. फक्त 7 जण घेऊन वीरात वीर दौडले 7 या पोवाड्याच्या माध्यमातून. एक मावळा रायगडावर आला, जिजाऊ साहेबांना मुजरा केला आणि मावळा काय म्हणतो, राजो अष्टमीच्या दिवशी आमच्या घरी शुभ मुहूर्त आहे, बाळ रायबाचे लग्न आहे, आपण यावे, आपल्या पदस्पर्शाने आमचे गाव पावन करावे. आपला भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. राजे शब्दही बोलत नाही. जिजाबाई म्हणता, का बोलत नाही शिवबा? शेलार मामा म्हणता, का बोलत नाही शिवबा? जिजाबाई म्हणता, मामा याच दिवशी किल्ले कोंढाण्यावर अक्षिदा टाकायचं वचन आता शिवबानी आम्हाला दिलेलं आहे. अरे आमचा प्राणाहून प्रिय असणारा हा गड किल्ले कोंढाणा राजे जयसिंगाच्या तहामध्ये आम्हाला सोडावा लागला आणि आज याच गडावर हिरवं निशाण फडफडायला लागलेलं आहे. त्या किल्ल्याचा किल्लेदार आहे उदयभान राठोड. त्याने कमलकुमारीला पळवून आणलेला आहे. हिंदू धर्माच्या मुलीबाळींना नेलं जातं, त्या ठिकाणी ठेवलं जातं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जातो, नंगानाच सुरू आहे, काही कापल्या जात आहे आणि त्याची मस्ती जिरवण्यासाठी शिवाजी राजे राहणार आहेत. ताना तू तुझ्या मुलाचं लग्न कार्य अटपावं आणि गडावर यावं, मी तुझी वाट पाहीन. मुलीच नाही, मराठ्याचा धनी संकटात असताना राजांनी लढाईला जावं आणि या मालुसरेंनी लग्नात मिरवावं, आऊसाहेब हे आम्हाला शोभलं जात नाही. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. ते तानाजी मालुसरे या पोवाड्यात जन्माला आले. दिसायला राजासारखा, चालणं राजासारखं, बोलणं राजासारखं, उंची राजासारखी आहे. न्हावी जमातीमध्ये जन्माला आलेला एक मावळा, ज्याचं नाव होतं शिवा काशीद. राजे म्हणता, शिवा अरे माझा डबल रोल दिसतो तू. हो राजा. मग स्वराज्याची एक जबाबदारी देतो, पार पाडशील काय? अव राज, अव या न्हाव्याला एक जबाबदारी काय? या स्वराज्यासाठी कधी मरणही आलं तरी या शिवा न्हावी तुटून पडेल. मग आमचा पोशाख तुझ्या अंगावर घाल शिवा. मी तयार आहे राजे. आपला पोशाख शिवाच्या अंगात घालत असताना राजाचे डोळे पाण्यानं डबडबले गेले. अरे माझा पोशाख याच्या अंगात घालणं चालू आहे
याला माहीत आहे काय पुढे काय होणार आहे। या स्वराज्यासाठी आम्हाला आमचे प्राणाहून प्रिय असणारे मावळे गमवावे लागतात। जगदंबे, शिवाचं काय होईल जगदंबेलाच माहीत। राजाच्या डोळ्यातल्या आसवाचा थेंब शिवा काशीच्या हातावर पडला। शिवानं बघितलं, राज तुमच्या डोळ्यात आसू। राजे कळकळून शिवाला मिठी मारता, शिवा शिवा रडू नका राजे, रडू नका शिवा। अरे माझा पोशाख तुझ्या अंगात घालणं चालू आहे शिवा। तुला माहित आहे काय पुढे काय होणार आहे? हो राजे मला माहित आहे। सिद्धी जोहराच्या फौज मध्ये गेल्यावर या शिवान हवेचे तुकडे तुकडे होणार आहे। पण राजे, शिवान हवी म्हणून जरी जन्माला आलो असेल, मरताना छत्रपती शिवाजी राजा म्हणून कापतीन मला। मरू द्या राजे मरू द्या, शिवान हवी म्हणून जिवंत राहिल्यापेक्षा छत्रपती शिवाजी राजा म्हणून मेलेलं बरं। लाख मेले तरी चालतील राजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। असे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत जिजाबाईनं जन्माला घातला शिवाजी राजा। आणि असे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत या पोवाड्यानं घडवले। म्हणून रक्त गरम करण्याचं, वीरश्री जागृत करण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते पोवाड्यानं केलेलं आहे। म्हणून वर्णन आहे, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी वीर केले पादुनी पाणी दुष्ट मोहरा घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, स्वराज्याचा इतिहास। लाविली गुलामीची रवाट, लाविली गुलामीची रवाट, लाविली गुलामीची रवाट। पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट। मराठेशाहीचा मांडला थाट जी, मराठेशाहीचा मांडला थाट, मराठा संग्रामाचा ताज जी, छत्रपती शिवाजी महाराज जास्त आवाज झाला की काही समजत नाही आपण काय म्हणतो। हा ते आवाज घुमते त्याच्यामध्ये। हा काय डीजेला याची गरज आहे? हा 50,000चा डीजे आणायचा आणि आपण उन्हात जीप काढायची। हा त्याच्यापेक्षा इकडे जीप काढा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। इथं जो आनंद आहे हा स्वर्गात सुद्धा नाही। मग आपल्या पोटी अशी मुलं जन्माला येतील नाही का शिवाजी महाराजांसारखे? आज बी आपल्या पोटी तसे मुलं जन्माला येतात, पण आमचे तसे संस्कार नाही, आमच्या मुलांना आमची तशी शिकवण नाही, आमच्या मुलांना आमचं तसं मार्गदर्शन नाही। आता मागच्याच महिन्यात 322 मुली बेपत्ता आहे महाराष्ट्रातल्या। किती? 322। विश्व हिंदू परिषदकडून आकडा भेटत असते, 300 प्रत्येक महिन्यात आकडा असते। आणि आतापर्यंत 25,000 हिंदू धर्माच्या मुलींनी लव जिहादमध्ये लग्न केले। लाजीरवाणी गोष्ट आहे महाराज। अरे ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडतात, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजीराजे घडतात, एकीकडे चित्तोडवर स्वारी केली अल्लाउद्दीन खिलजीनं, अंगात पिवळे वस्त्र परिधान केले रजपूत स्त्रियांनी, अग्निकुंड पेटवला, पिवळे वस्त्र परिधान करून यज्ञात उड्या टाकल्या, पण शत्रूच्या हातात लागल्या नाही, ही ती माती आहे। पण 96 कुळी खानदान घराण्यातल्या जर 25,000 मुली लव जिहादमध्ये जात असतील, इतर धर्मात लग्न करत असतील, लाज वाटेसारखी गोष्ट आहे। स्वतःची मुलगी शाळेत जाताना कसे कपडे घालून शाळेत जाते याची लाज तिच्या आईले वाटली पाहिजे, दुसऱ्याला म्हणून फायदा नाही। स्वतःचा मुलगा घरी येताना किती वाजता येते, तो दारू पिऊन येते की तसा येते, याची लाज त्याच्या बापाला वाटली पाहिजे। अरे ज्या बापानं मुलगी वाढवली घडवली, लहानाची मोठी केली, 1-1 रुपया तो बाप कन्यादानासाठी जमा करत राहिला। त्यानं कधी पोटभर भाकर खाल्ली नाही, त्यानं अंगात कधी भारीतले कपडे वापरले नाही, त्यानं पायात कधी चप्पल चांगली भारीतली घेतली नाही, 1-1 रुपया लेकीच्या लग्नासाठी जमा करत राहिला, कन्यादानाचं स्वप्न पाहत राहिला। त्या मुलीच्या कन्यादानाचा वेळ, कन्यादानाचा टाईम, आणि मुली पळून जातात, लग्न करतात। वाघासारखा बाप पोलीस स्टेशनमध्ये उभा असते, साहेब 4 दिवसापासून माझी लेक बेपत्ता झाली, सगळ्या नातेवाईकांकडे पाहिलं, कुठंच दिसत नाही, माझ्या लेकीला शोधून आणा साहेब, माझ्या काळजाचा तुकडा हरवला, माझी लेक म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे साहेब, माझ्या लेकीला शोधून आणा। 4 दिवसानं तो बाप पोलीस स्टेशनमध्ये उभा असते, ती मुलगी उभी असते, तिच्या बाजूनं एक मुलगा असते इतर धर्माचा, आणि ती पोरगी पोलीस स्टेशनमध्ये म्हणते, साहेब मला माझ्या नवऱ्याला, माझ्या प्रियकराला, माझ्या बापापासून आणि भावापासून धोका आहे। आमच्या जर जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार माझा जन्मदाता बाप,
माझा भाऊ व माझ्या भावाचे मित्र राहतील. स्वतःची मुलगी जर बापाची कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये देत असेल, याच्यापेक्षा काय वाईट शिवकांतिका असावी हिंदू धर्माची. आणि काय ब्रह्मज्ञान सांगा लोकायले, आणि किती ब्रह्मज्ञान सांगल्यावर लोक सुधारतील. इतर धर्माचा अभ्यास केला आणि आपल्या धर्माचा अभ्यास केला, सगळेच मागे राहील धर्म आपला आहे. जम्मू काश्मीरमध्ये गोळीबार झाला, जात विचारून नाही गोळ्या मारल्या महाराज तेनं, धर्म विचारून गोळी मारली. इतर धर्म धर्माले धरून चालतात आणि आपला धर्म हा जातीले धरून चालणारा धर्म आहे. म्हणून थोडंफार आपल्या माणसानं वाईट बोललंच पाहिजे. कीर्तन हे वाईट बोलायची जागा नाही, तुम्हाला वाईट बोलून आमच्या वाणीले पाप लावणं आहे. पण थोडंफार जर आपल्या माणसानं बोललं नाही, माणसं संपले महाराज. आज जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईनं शाळेत जाताना आपल्या मुलीचे मोबाईल फोन घरी ठेवले, महाराष्ट्रातले 75% लफडे आज बंद होतात. इथून सांगतो, इथून प्रत्येक बापानं 7:30च्या नंतर जर आपला पोरे हवे रोडनं ढाब्या डुब्यावर हॉटेलावर नाही फिरू दिला, महाराष्ट्रातली 75% गुन्हेगारी आज कमी होते. जेवढे मुलीच्या अंगात कपडे कमी शाळेत जाताना, तेवढे तिचे दात पाडून टाकले पाहिजे. हसली की भोबडी. जेवढा पोरे उशिरा घरी दारू पिऊन, तेवढा बापानं लाईट बंद करून कपडे काढून भीतीले फेकू मारला पाहिजे. त्याला सांगलं पाहिजे, नालाय का मीनं पाणी मारून कापू शिकला आणि तू पाणी टाकून पेतू. भीतीले फेकून मारला पाहिजे पोरे. MP चे ट्रक आमच्या नॅशनल या हायवे रोडनं जातात, MP UP चे रोडच्या बाजूनं थांबतात, चुलीवर भात शिजून खातात, त्याच्या मार्गानं निघून जातात. 8 महिने गुजरातमधून बोर मारायले लोक आमच्या भागात येतात. 3 दगडाची चूल आहे, साधी भाजी भात खातात, पैसा कमवतात. 8 महिने हार्वेस्टर घेऊन पंजाबमधून लोक आमच्या भागात आहे, गहू काढतात, तुरा काढतात, सोयाबीन काढतात, पैसा कमवतात. रात्री पंपावर मुक्काम करतात, 3 दगडाची चूल मांडतात, साधी भाजी शिजवतात, भात करतात, खातात, पैसा कमवतात. आणि आमचे 25% पोरं संध्याकाळी घरी जेवत नाही. कुठे जेवतात? या धाब्या धुब्यावर हॉटेलावर. आणि तो आचारी त्याला असा वाढते, त्याचा शेंबूड पडला तरी हा म्हणे निंबू पिऊ. पैसे देऊन शेंबूड खातो तू. त्याच्यापेक्षा घरीच खायनं लहान लेकराचा ताजा आयन फुकट. आणि हेकणं पोरगं म्हणते मला गोरी बायको पाहिजे. हेकणं अरे द्याले काही नाही, पण तुला दिसली पाहिजे ना अंधारात. तू जिलब बिकडे पाहून भजे मागतून काय गोरी बायको सांगतो. बायको कशी पाहिजे तर गोरी पाहिजे म्हणते ना. हॉटेलवर खाते गळ्याचे हातचं, मग तुले जर पहिलेच गडी पाहिजे होता. तुनं बायको केली कशाली? त्यालाच आणतात या घरी भाकरी करायला. कशाली दुसऱ्याची लेक बाय गुतून मारली. आणि सगळ्याले हात जोडून विनंती आहे, गरिबांना मुली, मी बी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा आहे आणि तुम्ही बसेला आहे. गरिबांना मुली द्या, कष्ट करणाऱ्याले मुली द्या, शेतकऱ्याला मुली द्या, मजुराले मुली द्या, धंदेवाईक लोकायले मुली द्या, गोरगरिबांना मुली द्या, धार्मिक लोकायले मुली द्या, शेतकऱ्याला मुली द्या. पण अति लखपती जरी असलं तरी व्यसनी लोकांना मुली देऊ नका. यावर तुमचं मत काय? 75% सुशिक्षित संध्याकाळी दारू पितात. हे जे मोठमोठाले वाईन बार आहे हवे रोडनं, हे आपल्या भरोशावर चालता काय? शेतकऱ्याच्या. आपल्या गडी देशीवाला 1 दिवस पेला की 3 दिवस उठत नाही. आपल्या भरोशावर नाही चालत आहे. हे जे लखपती करोडपती आहे, याच्या भरोशावर ते बार चालतात. बऱ्याच बापांना सर्व्हिस आणि पैसा पाहून मुली दिल्या होत्या. 4च वर्षात मुली विधवा झाल्या महाराज. आणि विधवा मुलगी घरात असली, आमच्या बापाची अर्धी भाकर कमी होऊन जाते. तो बाप त्या लेकीकडे पाहत असते, अरे मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीला चांगलं खाऊ पिऊ घालीन, मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीकडे लक्ष ठेवीन, मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीला चांगले कपडे घेईन. पण ज्या दिवशी मी निघून गेलो त्या दिवशी माझ्या लेकीचं कसं होईन या चिंतेनं बापाची अर्धी भाकर कमी होते. आणि 10 वर्ष जगणारा बाप 5च वर्षात मरते. गयात माळ आहे, परिस्थिती गरिबीची आहे, पोरगी देऊन टाका. तो एकरभर वावर घेईन याची गॅरंटी नाही, पण जो गुंठा बापानं घेतला त्याच्यावर स्लॅब टाकल्याशिवाय राहणार नाही. हे ताकद या धार्मिक लेकरामध्ये आहे. हे जे लेकरं उभे आहे ना, हे शेती घेतीन याची गॅरंटी नाही, पण जो गुंठा बापानं गेला त्याच्यावर स्लॅब टाकल्याशिवाय राहतील नाही याची गॅरंटी आजच तुम्हाला सांगतो. म्हणून सर्व तरुण मुलांना आणि मुलींना हात जोडून विनंती आहे, बहिणी हो, शाळा शिकता महाराज म्हणून मा कीर्तन ऐकू नका. महाराज मरू द्या, कीर्तन होता घेती. तुमचा भाऊ म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका. शाळा शिकता आली नाही शिकू नका, नोकरीला लागता आलं नाही लागू नका, पैसा कमवून बापाच्या हाती देता आला नाही देऊ नका, बापाचं नाव मोठं करता आलं नाही तुम्हाला करू नका. पण आमच्या ईश्वरासारख्या बापाची मान
गावात आणि गल्लीत आणि समाजात खाली होईन अशा वागू तरी नका. हा, कारण जगात सर्व काही भेटीन, पण जरी आमच्या मायेच्या डोक्याला खोबऱ्याचं तेल नशीन, पण आमच्या मायेनं कमवलेला स्वाभिमान कोणाला कमवता आला नाही. जरी आमच्या बापाचं धोतर फाटलेलं असेल, फाटेल धोतरातला गरीब शेतकरी बाप असेल, पण आमचा बाप जर गल्लीतून चालला तर गल्ल्यावरचा शेठ उठून रामराम करते. हा स्वाभिमान आमच्या बापाचा आहे. ही इज्जत, हा स्वाभिमान जाणार नाही अशा जगा. याच्या व्यतिरिक्त कशी जगा. हा हा, बाप जर गल्लीतून चालला, त्याच्या पिशवीत बाजार नाही नसू द्या, त्याच्यावर कर्ज आहे असू द्या, हा, त्याचं शर्ट फाटेलं आहे असू द्या, पण आमच्या बापाची मान ताट आहे. हे आमची श्रीमंती आहे. 4 लोक म्हणतात या बुवाची मुलगी डॉक्टर आहे, या बुवाचा मुलगा इंजिनियर आहे, या बुवाचा मुलगा पकवाज वाजवते. हे आपल्या बापाची श्रीमंती आहे. 4 लोक म्हणतात या बुवाच्या मुलीला एवढे टक्के मार्क आहे, या बुवाच्या मुलीचा या परीक्षेत पहिला नंबर आला, या बुवाची मुलगी कीर्तनकार आहे, या बुवाची मुलगी गायक आहे, या बुवाचा मुलगा पकवाज वाजवते. आपले मुलं चांगले निघणं हे आपली श्रीमंती आहे. म्हणून जीवनात सगळं काही करा महाराज, पण आई वडिलांची मान समाजात खाली होणार नाही असे जगा. याच्या व्यतिरिक्त कशी जगा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, म्हणून जे काही लेकरं आपल्या घरी असतील त्याच्या गळ्यामध्ये माळा टाका. हा, कारण आज जर तुम्ही त्याच्या गळ्यात माळ टाकली, त्याच्या तोंडाला कुलूप लागते, तो आयुष्यात कधी दारू पिऊ शकत नाही. ही ताकद आहे. हा, पण काही लोकांना म्हणसान भाऊ त्याच्या गळ्यात माळ घाला, तो म्हणते महाराज त्याची हड्डी भरू द्या. हा, हड्डी भरू द्या म्हणते त्याची खाऊन, म्हणजे त्याची हड्डी भरली की तो याची हड्डी मोडायला मोकळा. एक तर 75 वर्षाचं म्हातारं माझ्याकडे आलं आणि मला म्हणे महाराज माझी वय कधी होईल माळ घालायची. म्हटलं आज तुमची वय किती आहे. म्हणे 75. म्हटलं मग ज्या दिवशी पोरं मागून वय उमटवतील त्या दिवशी तुमची वय होईल. मग काय सांगता त्याला आता, सांगता काय. हा, हे जे लहान लहान लेकरं आहे, हा, आयुष्यात बी तोंडाला दारूची बाटली लावू शकत नाही. म्हणून इथून पुढे जे युग आहे हे खूप खराब आहे. हा, म्हणून लेकराच्या गळ्यात माळा टाका. हे धार्मिक धर्माचं कार्य आहे. धर्म रक्षती रक्षिता. जे धर्माचं रक्षण करतात, धर्मतेच्या कुळावर क्षेत्रछाया धरून उभा असते. हा, पांडव 5च होते आणि कौरव 101 होते, पण 101 असे मेले त्याचे नावं टपरीले हटेलले राहिले नाही. हा, कौरव 101 होते, कुठंच नाव नाही. पांडव 5च होते, पण आज बी त्याचं नाव जगात अमर आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी सारंग धरू अर्जुनेशी. रथावर महादेवाचा 11वा रुद्र अवतार आहे. महादेवाचा हनुमंतर आहे आणि स्वतः भगवंतानं रथ हाकला आणि पांडवाचं रक्षण केलं. म्हणजे धर्माचं कार्य आहे. याने जेवढी मदत केली तुम्ही तेवढी कमी आहे. हा, परत 1 लाख रुपये जर वर्षभराचे कमवले तर 5,000 रुपये धर्मासाठी देणं प्रत्येकाचं काम आहे. तुम्ही म्हणसान मी नाही देत धर्माले, मग डॉक्टरले दे पण दे. हा, इकडे नाही दिले तर ते तिकडे देणं पडतात. हा, मग तिकडे दिल्यापेक्षा सलाईन इंजेक्शन घेतल्यापेक्षा इकडे सप्ताहाले द्या. इकडे आनंदाची गोष्ट आहे. हा, हे 2-3 जण आहे आपल्या गावचे. हा, एवढं मोठं महाराज वैभव उठून उभं केलं. हा, आपल्याच लेकरासाठी आहे, आपल्याच मुलांसाठी आहे. चांगले परिणाम, चांगले संस्कार आपल्या कुळावर, आपल्या लेकरावर पडतात. 2-3 लेकरावर जरी हा या सप्ताहाचा परिणाम झाला, हेच आपली श्रीमंती आहे. हा, पैसा कोण नाही कमवत. मला आयुष्यभर पैसा कमवतो आपण, पण धर्माचं कार्य करणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे जे लोक करता महाराज धर्माचं कार्य, आमचे डॉक्टर साहेब झाले, आमचे संदीप भाऊ, आपले पुरुषोत्तम भाऊ आहे ना, दिलीप भाऊ आहे आमचे, त्यांच्याकडे आज अन्नदानाची पंगत होती. संध्याकाळी महाराज लोकांचं अन्नदान होतं. आजचं सौजन्यही त्यांचंच आहे. आमचे बाबा विश्वासराव नीलकंठराव देशमुख, त्यांचंच आज हा आमचे बाबा आहे. हा, आयुष्य परमार्थामध्ये गेलं त्यांचं. हा, स्वतः शिक्षक होते. हा, आणि आयुष्य परमार्थामध्ये गेलं. लेकरं घराणा धार्मिक आहे. सप्ताहाचं नियोजन करतात. सर्व गावकरी मंडळींनी चांगल्या प्रकारे त्यांना हा प्रतिसाद दिला. मागच्या वर्षी बी चांगली गावाची साथ आहे म्हणता महाराज. याही वर्षी गावकरी मंडळींची चांगली साथ आहे. हा, थोडेफार कष्ट करावेच लागते या लोकांना. मला रात्रभर झोप नाही. हा, झोपच नसते. जे करता ना, हा, रात्रभर झोप नाही. हे पट्ट्या थरणं हे मग खरं नाही चालत खरं. हा, पण पुढे हा कार्यक्रम असा सुरू राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया.
आपले मुलं बाळं चांगले निघले हेच आपली श्रीमंती आहे. या सप्ताहातून चांगले परिणाम आपल्या लेकरावर पडत असतात. म्हणून वैराग्य तुकोबा तेच पथ्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सांभाळलं. मग महाराज एवढ्यासाठी झाले काय? संत उद्धराया जन जड जीव. महाराज म्हणताना अडून 6 गोष्टी आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. ह्या 6 गोष्टी वाढवण्यासाठी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. जसं चंदन स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देत असते तसं जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. परोपकारासाठी संत महात्मे रात्रंदिवस आपला देह झिजवत असतात. म्हणून सर्वांनी संतांकडे जावं, त्यांच्या चरणावर आपलं डोकं ठेवावं, त्यांना विचारावं मी भवसिंधू कसा तरून जाईन, माझ्यावर भगवंत कृपा कशी करीन हे मला सांगा आणि माझं चित्त समाधान करा. सुंदर अशा प्रकारे कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपारायण महेश महाराजांच्या गावाला सुद्धा मागच्या वर्षी गेलो होतो. महेश महाराज अगदी कमी वयामध्ये सुंदर महाराष्ट्रामध्ये नाव आहे महाराजांचं. सुंदर पकवाज वाजवतात. 7 दिवस आपल्या गावले सेवा देतात. महाराजांचे आभार. आमचे हरिभक्तीपारायण संजीव महाराज आहे. सुंदर आवाज आहे त्यांचा. महाराष्ट्रभर फिरत असता महाराज. आपल्या गावाला 7 दिवस आहे. महाराजांचे आभार. आमचे हरिभक्तीपारायण दत्ता महाराज आहे. महाराजही महाराष्ट्रभर मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये फिरत असतात. अजून सर्व आमची महाराज मंडळी उपस्थित. आमचे बाबा आहे लक्ष्मण महाराज आहे आमचे. याच गावचे का बाकी परिसरातील सर्व टाळकरी मंडळींचा प्रतिसाद आहे. आणि आपल्या गावचं नाव महाराज महाराष्ट्रभर आहे. नवसाली पावणारा गणपती आपल्या गावामध्ये आहे. एवढी मोठी गणपती बाप्पाची जर कृपा आपल्या गावावर असेल, आपल्या लेकरावर मुलाबाळांवर असेल, तर का आपण धर्माच्या कार्यासाठी मागे फिरावं, मागे हटावं. असाच हा कार्यक्रम याच्यापेक्षा भव्य दिव्य मोठमोठा आले. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार मंडळी आपल्या गावामध्ये येऊ अशी गणपती बाप्पाच्या समोर आपण सगळे प्रार्थना करूया. आमचे बाबा कोण्या गावचे? हरिभक्तीपारायण हरिभक्तीपारायण आमचे जानकीराम बाबा आहे. आपल्या गावात वाडकीचे आहे बाबा. बाबा सुद्धा आले, या ठिकाणी स्वागत केलं, सत्कार केला. बाबांचे सुद्धा आभार. सर्व बालगोपाल टाळकरी मंडळी आहे. आणि मला जी ही कीर्तनाची सेवा मिळाली आमचे आपल्याच गावचे जवळ आहे महाराज. काय नाव महाराज? आपले जवळ बॉय आशिष बापू तुमच्याच गावचे जवळ आहे. महाराजांच्या माध्यमातून सेवा मिळाली. खूप आग्रह होता त्यांचा की महाराज एक सेवा द्या. महाराजांच्या आग्रहास्तव तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला. पुढे हा कार्यक्रम असा सुरू राहो अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया. विनोदाच्या अभागी काही बोललो असेल तुमचं लेकरू समजून क्षमा करा. आम्ही तुमचे आहे म्हणून आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही माझे आहे म्हणून तुम्ही माझं अर्ध तरी ऐकलं पाहिजे. झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर महाराष्ट्रभर आमचे आदिशक्ती मुक्ताबाईचं चॅनल आहे. गजर मुक्ताईचं आहे ना, गजर मुक्ताईचा महाराष्ट्रभर महाराजांचे फॉलोअर्स आहे. महाराष्ट्रभर जगभर आपले गावचा हा सप्ताह महाराज दाखवतात. महाराज सुद्धा आपल्या गावाला आहे. पकवाजसुद्धा वाजवतात महाराज. 7 दिवस आपल्या गावाला त्यांचं चॅनल घेऊन आले. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. उठू नका 2 मिनिटं थांबा. घ्या बोला महाराज. अखंड हरिनाम